नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय सविस्तर समजून घेणार आहोत. हा जी.आर. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पाशी संबंधित आहे. म्हणजे रेशन कार्ड, स्मार्ट शिधापत्रिका आणि लाभार्थीसाठी महत्त्वाचा निर्णय आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी काढला आहे. जी.आर. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 या रोजी हा जी.आर. काढला आहे. या राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे मंजूर केलेला आहे. हा जी.आर. कशासाठी केला आहे? हा शासन निर्णयामागचा मुख्य उद्देश काय आहे? राज्यातील रेशन कार्ड प्रणाली पूर्णपणे डिजिटल करणे, जुनी कागदी रेशन कार्डऐवजी स्मार्ट शिधापत्रिका देणे, फसवणूक, डुप्लिकेट कार्ड, चुकीचे लाभ थांबवणे, लाभार्थ्यांना पारदर्शक व सोपी सेवा देणे. या जी.आर. नुसार आता QR कोड असलेले स्मार्ट राशन कार्ड नागरिकांना दिले जाणार आहेत. या स्मार्ट शिधापत्रिकेचे नेमके फायदे काय आहेत? रेशन कार्ड हरवले तरी माहिती सुरक्षित राहते. QR कोडमुळे लगेच ओळख होती. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वापर शक्य. WAYPWHS APL लाभार्थ्यांना थेट फायदा. रेशन दुकानात गैरव्यवहार कमी होणार. म्हणजे हा निर्णय सामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी आहे. हा कुणासाठी लागू आहे? हा शासन निर्णय खालील सर्व लाभार्थीसाठी लागू आहे. अंत्योदय अन्न योजना, प्रधान्य कुटुंब योजना, दारिद्र्य रेषेवरील नसलेल्या लाभार्थी म्हणजे राज्यातील जवळपास सर्व रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणार्थ राबवला जाणार आहे. स्मार्ट शिधापत्रिका वाटपासाठी शासनाने मान्यता दिली आहे. खर्च शासन नियमानुसार केला आहे. महाटेंडर पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया, पूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक. हा जी.आर. www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय सर्व रेशन कार्ड धारकासाठी खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला या जी.आर. बद्दल काही शंका असतील किंवा स्मार्ट शिधापत्रिका कशी मिळेल यावर वेगळा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की. या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.